जरांगेंनी मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। फडणवीसांना शेवटची संधी आहे, आम्हाला आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर गुडघे टेकायला लावेन असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। फडणवीस आणि भुजबळ दोघं जातीयवादी माणसं असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय। राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस दोषी तो जाणून बुजून देत नाही। आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत, राजकीय स्टेटमेंट करत नाहीत, काही विषयच काढला नाही आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय, आता हा मनोज जरांगे पाटलाचा दोष नाही, सगळा मराठा समाज म्हणणार आहे। कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे। कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं, नाही दिलं ना बोंबलायचं नाही। मग मायाळून असे गुडघे टेकवायला लावीन ना तर आयुष्यात पश्चाताप येईल। काही काहींचं असतं ते जिकडं गर्दी आहे, जिकडं मीडिया आहे, जिकडं फोकस आहे तिकडं जाऊन बसायचं, म्हणजे त्यांना फोकस लायसाठी। आम्ही फोकस लायसाठी आंदोलन नाही करत, आमच्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून करतो। हां, ती काय देवेंद्र फडणवीसची तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम नाही आहे। जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं, नुसतं उधळायचं मोगं। जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं, आम्ही जातीवादी नाही आहे, आम्हाला जातीवाद नाही करायचं, सुट्टी नाही।